नमस्कार, मी डॉक्टर समाधान काळे. डॉक्टर समाधान काळे या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करीत आहे. आजचा विषय आहे आक्पैन. त्याला इंग्रजीमध्ये इम्पेटिगो पण असे म्हटले जाते. आक्पैन हा अतिशय संसर्गजन्य असा त्वचारोग आहे. हा मुख्यतः लहान मुलांना होतो, क्वचितच प्रौढ लोकांना होतो. एकाकडनं दुसऱ्याकडे झपाट्याने पसरतो. अस्वच्छ जागेमध्ये राहणाऱ्यांना जास्त प्रमाणामध्ये हा पसरतो. तर याची लक्षणे काय आहेत? सुरुवातीला नाकावर, ओठावर पाण्याने भरलेला द्रव असलेला लालसर फोड येतात. नंतर तो चेहऱ्यावर आणि शरीराच्या इतर भागावर पसरतो. यामध्ये खाज असते. खाजवल्यामुळे त्यातलं जीवाणू बाहेर पडून आक्पैन झपाट्याने दुसऱ्या भागाकडे पसरली जाते. फोडावर पिवळी खपली धरते, ती सहज निघते. त्याखाली खरखरीत ओलसर जागा असते. तर याची कारणे काय आहेत? तर स्टेफिलोकोकस बॅक्टेरिया किंवा स्ट्रेप्टोकोकस बॅक्टेरिया, इसब असेल, खरूज असेल, डोक्यात ओवा असलेल्या, अयोग्य आहार असेल, अस्वच्छ राहणीमान असेल, प्रतिकारशक्ती कमी असेल, हाताची बोटे आणि कपड्यामुळे आक्पैनचा प्रसार झपाट्याने होतो. आता आक्पैन म्हणजे इम्पेटिगोवर उपचार काय करायचा? तर पहिला फोड आल्याबरोबर त्याच्यावर लगेच उपचार करणं गरजेचं आहे. नाहीतर ते आक्पैन फास्ट म्हणजे लवकरात लवकर झपाट्याने शरीरभर पसरले जाते. आक्पैन बरी होईपर्यंत रुग्णाला इतरांपासून दूर ठेवणं गरजेचं आहे, म्हणजे प्रसार होणार नाही. तसेच रुग्णाने अजिबात खाजवू नये. रुग्णाने इतरांची किंवा रुग्णाची वस्तू इतरांनी तसेच वापरू नये. रुग्णाने साबण वापरू नये. आहार, स्वच्छता, मोकळी हवा, उपवास, सकस आहार, कॉन्स्टिपेशन उपचार करून घेणं गरजेचं आहे. लसूण जर आपण ठेचून त्याचा रस किंवा लसणाची पेस्ट जर आपण त्या आक्पैनवर लावली तरी सुद्धा आपल्याला लवकर आराम मिळून जाईल. तर यासाठी ॲलोपॅथिक ट्रीटमेंट सांगतो. 18 वर्षापुढील सर्वांनी घेणं, तर हे चांगला फरक पडेल. तर टॅबलेट सिफिरो 250 सकाळ संध्याकाळ जेवणानंतर घ्या. टॅबलेट सुमोफ्लॅम सकाळ संध्याकाळ जेवणानंतर घ्या. टॅबलेट लिव्होसेट सकाळ संध्याकाळ जेवणानंतर घ्या. आणि टी बॅक्ट म्हणून एक क्रीम आहे, ती सकाळ संध्याकाळ स्वच्छ करायचं पाण्यानं आणि ते पुसून त्यावरती लावणं गरजेचं आहे. त्यामुळे आपल्याला आक्पैनपासून लवकर आराम मिळून जाईल. तर ही ट्रीटमेंट घ्या. तर ही माहिती कशी वाटली? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.